देवाच्या दानव कन्यांना सुद्धा वैधव्याच्या पंक्तीला बसवलं. आणि म्हणून देवाच्या सोळ्या भावनेनं संतप्त झालेल्या या जनसम्राट पूर्वजांच्या वनाचा सोनं घेण्यासाठी आणि ज्या कुलात मी जन्माला आलो त्याच माझ्या कुलाच्या उत्कर्षासाठी कैक वेळा देवतांवर आक्रमण केलं. पण नाही, ज्यावेळी देवतांवर स्वारी करण्यासाठी मी तर बसलो त्यावेळी आमच्या मध्ये पडलं नाही. भक्ताने फक्त अपयश होतो. पण त्या अपयशानं खचून न जाता आम्ही आमच्या नेत्रासमोर आशेचा किरण ठेवला. आणि तो आशेचा किरण कोणता असेल तर आपल्या जवळ शक्ती आहे, होय सामर्थ्य, आपल्या बाहुबलात पराक्रम आहे. पण एवढं असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. तर याच्या बरोबरच हवी आहे ते भक्ती तत्वाची जोड. आणि म्हणून आम्ही भक्ती मार्ग आचरणात आणला. त्या विश्वाची उत्पत्ती करते देवता प्रदेशाची यांची एकनिष्ठतेनं भक्ती करण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. हा म्हणता देव आमच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि त्या देवाच्या मुखावरचे शब्द बाहेर पडले. हे माझ्या प्रिय भक्ता दुसरा, तुला का हवं असेल ते मागून घे. त्याच वेळी मी देवाला म्हणालो, हे माझ्या देवा, जर का तुझ्या भक्ताला तुला जायचं नसेल तर फक्त अजिंक्याने परत वाचवलं आणलंय. हा म्हणता देवाच्या मुखावरने तथाच तो एक शब्द बाहेर पडले. शब्द ऐकताच आम्हाला देखील समाधान वाटलं. पण एकाएकी मध्यंतरी लांबला शब्द आणि तो कोण कारणास्तव असेल तर या विश्वाच्या खाली जो प्राणी मात्र जन्माला आला या प्रत्येकाचा अंदाज ठरलेला नाही. त्यातून तुला जरी कामी वरदान दिलं असतं तरी तुझा सुद्धा मृत्यू आणला. देवाला माझा मृत्यूंकडे काढला. माझा मृत्यूंच्या मोठ्या दिलीला ठेवला असेल तर होय या खेळा विश्वाच्या ठाई ज्यावेळी एखादी अतिमहान शक्ती निर्माण होती आणि त्याच शक्तीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या एका स्वप्नापासून या दूषणाचा मृत्यू. पण नाही, असं काही होणार नाही. माझा मृत्यू काही जन्माला येणार नाही. मग याच वेळी हीच ती स्वतः संधी. यावेळी मी वरदान प्राप्त करून घेतलंय. माझ्या वरदानाची प्रचिती घेण्यासाठी आणि पूर्वजांच्या पदाचा सोड घेण्यासाठी. आशीर्वाद द्यायला सर्व समाधान याच्या मुळे हितासाठी करणार आहे.
माझ्या समोर आली असेल आणि त्या व्यक्तीनं तुझं नाव विचारलं काय तो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे आणि नावाशिवाय या विश्वात त्याची ओळख नाहीये प्रत्येकाला नावाला प्रतिकार केला असेल तर त्या व्यक्तीला प्रतिकार साऱ्या गोष्टी शक्ती सामर्थ्यानं आत्मसात होत नाही एखादं शस्त्र आपल्या हाती असताना पण माझा जो शस्त्र आहे तुम्ही याला तू सहाय्य करायला लागलाय आणि याला सहाय्य केल्यानंतर ठेवला जाणे आणि तुझा सुद्धा मृत्यू आहे मला सुद्धा मरण आहे मला सुद्धा मरण आहे तुझा मृत्यू जगाच्या आग्रावेला जगाच्या आग्रावेला माझा मरण आणि तो कोणत्या तरणाला आहे जय प्रतिभाकार तुझ्या प्रमाणे प्रतिभाकार निर्माण होईल त्याच्या कर्मी तुझा शेवट प्रतिभाकार जावे निर्माण होईल अजाताचा भाका जावे निर्माण होईल एक याचा निर्माण करायचं तो माय तुमचा आम्हाला सहाय्य व्हावं या
मृत्यूने माझा या दैताची भर करतोय ते कशासाठी पण असेल तर खजानांचा उद्धार आणि दुसरा विनाश याच्यासाठी एक तरी माझी नारायण कोणता होता जेव्हा पाताळगुणापर्यंत आलो त्याचा धागा बघता असं करावं पाताळगुण अधिपती दुष्ण आपल्या आसनाचं असलेलं असते आणि बरेच दिवस झाले मला आग्रावायला कुठे जागाच मिळाली नाही तिथं आलोय खरा म्हटल्यानंतर निमित्ताला जागा आहे आपण फक्त प्रयत्न करायला हवे पाहुयात ते काय करतोय तुमचा मान सन्मान योग्यता आणि प्रतिष्ठा म्हणू हा धनुष्यबाण भूषण नतमस्तक होतो लवकर मानसी कोण शब्दात आमच्याकडे बाहेर पडले लवकर मानसी अरे असं कसं तुमचा मान ठेविलो मला वाटतं हीच करो आशीर्वाद देणारा काय म्हणालो लवकर मानसी मी तर तुमच्या भावात नाही अरे किती दिवस म्हणजे हे असं कधी ना कधी तुला सोडायचं नाही हे स्वतःच याला स्वतःच म्हणायला सवय हे माझ्या पूर्वजांचे अधिकार माझा या भ्रमात तू राहू नको या भ्रमात कोणीच राहू नको या भ्रमाचा भोपळा जेव्हा फुटतो मला सांगा हो तुम्ही म्हणाला हा म्हणजे भ्रम आहे अहो हे माझ्या कोणाचं साम्राज्य हे माझ्या पूर्वजांचं आहे हे म्हणतो म्हणून मी म्हणालो आमच्या अरे तुझ्या पश्चात किंवा तुझ्या तू असताना कुणीतरी वाड्यात निर्माण झाला आणि त्याला स्वतः सामर्थ्यानं हे तुझ्याकडून काढून घेतलं काय मी असताना मी तुला असा आशीर्वाद करणार पाय सुटलो त्याच्यावर आणि त्याच्यावर स्वर्ग साम्राज्य तू एकदा स्वर्गात गे. एवढा चांगला आशीर्वाद सुंदर ते प्रथमता म्हणाला तू वर जाशील आता म्हणाला तू स्वर्गात जाशील नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय तुला हित करायचं हित अरे स्वर्ग मृत्यूने बांधणार या त्रैतलात माझी भ्रमंती आहे आणि या त्रैतलात तू अधिपती झाला की माझ्या मनात समाधान काय आहे म्हणतो? तुला आशीर्वाद दिला आता कोणास तर या त्रिकोणाचा सम्राट हा पुरुषाभावातली इच्छा आहे. शब्द ऐकले समाधान म्हणलं याला पाहिलं आश्चर्य निर्माण झालं. आश्चर्य अरे तुझ्याकडे येतात काय साम्य आहे ते तरी मला सांग अरे तू निळा हा निळा म्हणून म्हटलं हे चित्र काय? हा तुम्ही सामान्य आहे असामान्य आहे. असामान्य आहे अगदी हृदयाला म्हणजे शुद्धावत आहे लोक. काय काय याचं कौतुक आहे त्यांचा मानस म्हणून असामान्य अरे शुद्ध अरे तू म्हणतोस हा असामान्य आहे म्हणून त्याचं कौतुक काय कर्तृत्व दाखवायचं आहे कोण? काय अर्थ हे, कुठं हे, हे, तुझं दाखव. हे हे, हे, हे. हे, हे, असं कर. अरे मी आहे तो ब्रह्मचारी हा, हा. आणि ब्रह्मचारीचं लक्षण आहे ते त्याला शेगी असं म्हणतात त्याला शेगी म्हणतो. तुम्हाला शेगी आहे. हे आमचं असं काय? सुटसुटीत आहे, सुटसुटीत. तुला सांगू तुला सांगू. हे. हा. अरे तू आहे तो कर्मयोगी हा, हा. म्हणजे कर्म करत हा, हा, राहणार हा. या बायामाच्या घडते तू गुरुपंत आहे मी तसं नाही आहे माझ्या मनातील वैभव ऐसा म्हणून मला अद्वैताचा अनुभव आहे म्हणून मी आहे तो ब्रह्मचारी आणि तू आहे तो कर्मचारी हा, म्हणजे तुम्ही कर्मचारी आणि आम्ही कर्मचारी.
म्हणजे तो ऐकण्यासाठी आला. अरे मार्ग मी सांगितला होता. उपकार केले, माझ्यावर उपकार केला. हे बरोबर आहे. तुम्हाला ज्ञान होतं म्हणून माझं मला सूचित केलं. हे म्हणतो बरोबर. तुम्ही फक्त सूचित केलं, अचानक मी आणलं. हा, घेणाऱ्याची सुद्धा तेवढी कुवत लागते, तेवढी विद्वत्ता लागते. आणि तुझ्या अंगी ती विद्वत्ता आहे म्हणून कदाचित हे असं बोलतो. कोण बोलतो? काय दिलं का देवानं? ऐका. हा. या दुसऱ्याला भक्ती मार्गाच्या नादाला वा, मी भक्ती केली. मी सांगितलं. नजी केली. कोणाची? नजी केली. तुमची प्रेरणा अरे वा, वा, वा. म्हणजे ब्रह्मदेव. यांची मी भक्ती केली. भक्ती केलीस? देवाला विलंबच लावला नाही. हा. माझ्या भक्तीवर प्रसन्न झाला. देवाला विलंब लावला नाही. प्रसन्न झाला देव. हा. आणि देवाने मला काय काय दिलं? काय दिलं? काय दिलं? अजिंक्य आणि महत्त्वाचा बताव. अरे वा, 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 वा. अजिंक्य अमर. हा दुसंत झाला. म्हणजे तुझ्या विश्वास मरणार नाही. मरत नाही. अरे, हे कसं काय शक्य आहे? या विश्वात जो जो प्राणी मात्र जन्माला आला तो एक ना एक दिवस मरतो. ते इतरांच्या बाबतीत माझ्या नव्हे. आणि तू सुद्धा एक ना एक दिवस मरणार. तुमच्या माझ्या मरणावर मरणाच्या मरणाचा अरे, तो सृष्टीचा नियम आहे तो. मृत्यू हे आता सत्य आहे. आणि ते चालते प्रत्येकाला स्वीकारलंच पाहिजे. नारायण माऊली तुमच्या भंडारीवर जास्त देवाचा असतो. भक्ताला भेटावी हातचं काही ना काहीतरी राखुल्या ठेवतात. त्याचप्रमाणे देवाला जरी का मला वरदान दिलं असलं तरी सुद्धा माझा मृत्यांगार खाटला. आणि तो कोणत्या रीतीनं असेल? कोणत्या करणं? त्याला विश्वास काय काही तर एखादी अतिमहाकाय शक्ती निर्माण होईल आणि त्या शक्तीच्या आणि माझ्या संघर्षात याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या दीर्घ श्वासापासून अरे तू काय मला बोलतो आहे? असं काय होणार नाही. दीर्घ श्वासापासून होऊन जाईल ना? शक्य आहे. तेव्हा सगळे याच्या मुली कधी घडलं? याच्या मुला घडलं? हे बिबी ना. पण याची प्रसिद्धी काय घेतली? प्रचिती घ्यायची नाही. पण नारद माऊली हा. आजपर्यंत वेळोवेळी पदापती आम्हाला मार्ग सूचित करण्यासाठी आमंत्रण ठरला. मग या क्षणी सुद्धा एखादा योग्य मार्ग आपण आम्हाला सुचवला. आणि सुसंधी. कोणती? अरे उज्जैनी नरेश राजा चंद्रसेन शिवयाग करतोय. शिवाय तो शिवयाग संपन्न झाला. तुम्ही दोघे गेला. विमाईनगर सागाव यातून माझ्या रंगभूषेसाठी आणि वेशभूषेसाठी हे बोंबल पाठवून गेले. विमाईनगर सागाव याचे आभार मानून फारतीशी आनंद स्वीकार आनंद महाकाळ मखलाच्या जता माया नाटका आहे. ओ शिवाय बंद करो पती. शिवाय नारी माया करी. नियामत नारायण माऊली महाकाळ हमेशा निघून गेलाय खरा. पण यावेळी स्वतः या ठिकाणी न थांबता त्याच्या सहाय्या खाता त्याच्या मागावर मारण्यासाठी हा सरसम्राट कोण करतो? कोण करतो? आहा! नाट्यशो विक्रांत गायचोर यांनी माझ्याकडे होते आहे. विक्रांत गायचोर यांचे जीवाला बनवतोय आणि माझ्या पासेकरी स्वतः नाट्य मंडळात या पक्षाचा मी स्वीकार करतो. नारायण नारायण देवा फार बरं झालं म्हणून इथं जर आलो असतो तर या दुसऱ्याच्या अंतरामी अशा तरी विचार आहेत. या विचाराने हा मंडित झालाय आणि मग अहंकार होऊन गेलाय याची जाणीव मला झाली नसते. देवा हे क्षणाधार मी कलनाट रचलं करता करता द्वैत या नाट्याच्या उभी करून तुला काय साध्य करायचंय हे तुझा तू जाणतोयस. मला मात्र निमित्त केलंयस आणि अशाच नाट्यज्ञानी तू मला प्रेरित केलंयस. मग देवा या माझ्या नाट्यात तुला पराक्रम झाले आणि या अखंड ब्रह्मांडाला एकत्व जोडते. तो म्हणजे
या विश्वात सत्य काय आणि असत्य काय? या विश्वात सत्य काय असते? तर ब्रह्म सत्य जग मिथ्या देव बरोबर आपला ब्रह्म हे सत्य असून जग हे मिथ्या आहे आणि म्हणून ब्रह्म जीवाशी निगडीत आहे. या सर्व सत्याचा साक्षात्कार देवा अखंडपणे मात्र घडू दे ही तुझ्या चरणी सगळे विश्राम श्रीराम गायचो कैलासी विश्राम सीताराम गायचो यांच्या स्मरणार्थ कुमारी संतोषी विश्राम गायचो हीच कडून माझ्याकडे बरोबर करण्यासाठी हे बोंबो 100 गायचे वर्ष होते. कैलासी विश्राम सीताराम गायचो यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी ईश्वराने प्रार्थना करून या बोंबो पक्षाचा मी स्वीकार करतो.
माझ्या मुलाच्या उत्कर्षासाठी काही वेळा देवतांवर आक्रमण केलं, पण नाही ज्यावेळी देवतांवर स्वारी करण्यासाठी मी तत्पर झालो, त्यावेळी आमच्या मध्ये पडल्याचे भक्ताने फक्त अपयश होतो. पण त्या अपयशानं खचून न जाता आम्ही आमच्या नेत्रासमोर आशेचा किरण ठेवला. आणि तो आशेचा किरण कोणता असेल तर आपल्या जवळ शक्ती आहे, होय सामर्थ्य, आपल्या बाहुबलावर पराक्रम आहे. पण एवढं असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. तर याच्या बरोबरच हवी आहे ते भक्ती तत्वाची जोड. आणि म्हणून आम्ही भक्ती मार्गाच्या नादारीला त्या विश्वाची उत्पत्ती करते देवता प्रत्येकाची यांची एकनिष्ठतेनं भक्ती करण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. हा म्हणता देव आमच्या भक्तीवर प्रसन्न झाला आणि त्या देवाच्या मुखावर ते शब्द बाहेर पडले, हे माझ्या प्रिय भक्ता दूषणा, तुला का हवं असेल ते मागून घे. त्याच वेळी मी देवाला म्हणालो, हे माझ्या देवा, जर का तुझ्या भक्ताला तुला द्यायचं नसेल तर फक्त अजिंक्याने परत वाचावर बांधले. हा म्हणता देवाच्या मुखावरले तथास्तु हे शब्द बाहेर पडले. शब्द ऐकताच आम्हाला देखील समाधान वाटलं, पण एकाएकी मध्यंतरी लांबला शब्द आणि तो गोड कारणास्तव असेल तर या विश्वाच्या खाली जो प्राणी मात्र जन्माला आला त्या प्रत्येकाचा अंदाज ठरलेला नाही. त्यामुळे तुला जरी कामी वरदान दिलं असतं तरी सुद्धा तुझा सुद्धा मृत्यू वाटला. देवाला माझा मृत्यांकडे काढला, माझा मृत्यांच्या मोठ्या गिरीला ठेवला असेल तर होय या खेळा विश्वाच्या ठाई ज्यावेळी एखादी अतिमहान शक्ती निर्माण होती आणि त्याच शक्तीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या त्या एका श्वासापासून या दूषणाचा मृत्यू. पण नाही, असं काही होणार नाही. माझा मृत्यू काही जन्माला येणार नाही. मग याच वेळी हीच ती स्वतः संधी, यावेळी मी वरदान प्राप्त करून घेतलंय. माझ्या वरदानाची गती देण्यासाठी आणि पूर्वजांच्या वरदानाचा सोड घेण्यासाठी आशीर्वाद द्यायला शंभर समाधान शुक्राचार्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द त्याला दुसऱ्या हाताची जोड असावी लागते. तोपर्यंत
नाही मी तुला जन्म